बघतो ते मुघल नक्की कोण होते? ते आले उझबेकिस्तानात. उझबेकिस्तान. हां. तो मंगोलियन आणि ह्यांचा तो मिळून वंश आहे, तो मोंगल. तो बाबर आला तिकडनं. तो बाबर आला तो निर्वासित म्हणून आला, पण तो आला तो इथे त्यांनी प्रस्थापित केलं. त्यामुळे आता ह्या जे मोंगल वगैरे आहेत हे खुष्कीच्या मार्गाने म्हणजे खैबर खिंडीतनं आणि इकडून आले. पण युरोपियन सत्ता ज्या आल्या त्या समुद्रमार्गे आल्या. तर हे सगळं झालेलं असताना मी तुम्हाला उदाहरण म्हणून जे सांगत होतो की शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरच या सगळ्या परकीय सत्तांचं जर आपण बघितलं एक टोपोग्राफी, तर या सगळ्या सत्ता ज्या प्रस्थापित झाल्या आहेत ह्या सपाटीवरती प्रस्थापित झालेल्या. दिल्लीला तर फारसं काही डोंगर किंवा हे वगैरे नाहीच आहेत, तिकडे त्यांचे प्रस्थापित झालेले. किंवा खालती तुम्ही दक्षिणेला सुद्धा गेलात तर फार उंच उंच डोंगर आहेत किंवा, आणि जरी असले तरी ह्यांच्या सगळ्यांच्या राजधान्या म्हणजे आदिलशाहीची जी होती विजापूर किंवा कुतुबशाहीची जी होती हैदराबाद आताचं त्यावेळेचं भागानगर, मोगलांचं तर दिल्ली किंवा हे, तर ह्या सगळ्या प्रस्थापित किंवा आपलीसुद्धा हिंदूंची देवगिरीला होती म्हणजे औरंगाबादला, तो काही फार मोठा उंच सह्याद्रीचा भाग नाही आहे. तर सपाटीवरती हे सगळं वसलेलं आहे. गड किल्ल्यांचा उपयोग किंवा त्यांचं संरक्षणात्मक दृष्ट्या सामरिकदृष्ट्या त्याचा उपयोग करणं ही गोष्टच मुळी संपुष्टात आलेली आहे. शिवाजी महाराजांनी बघा म्हणजे वयाच्या 15व्या वर्षी ते शपथ घेतात, पण घेतल्या घेतल्या ते राजगड किल्ला बांधायला घेतात. मुरुंब देवाचा डोंगर म्हणून तो प्रसिद्ध होता, तो घेतला आणि राजगड किल्ला बांधायला घेतला. त्यांनी किती लवकर ओळखलं होतं की आपल्याला ज्या सत्तांविरुद्ध प्रस्थापितांविरुद्ध लढायचं आहे त्यांचं सगळंच दृष्ट्या सामर्थ्य आर्थिक काय किंवा सामरिक काय हे इतकं प्रचंड असणार आहे, त्याच्या विरुद्ध आपलं सामर्थ्य गोळा करायला आपल्याला कैक वर्ष लागतील झुंजायला त्यांच्यासाठी. मग त्याच्यासाठी वेगळा मार्ग काय, तर त्यांनी त्यांच्याही जन्माच्या 500-700 वर्ष अगोदर जे होतं ते रिसायकल केलं. त्यांनी ते गड किल्ले जे होते ते त्यांनी ताब्यात घेतले, रिस्टोअर केले. पहिला किल्ला कुठला घेतला ताब्यात त्यांनी? पहिला किल्ला कुठला घेतला याच्यावरनं काही कागदपत्रांमध्ये थोडंसं हे आहे, कारण त्यांच्या जहागिरीतलेच ते किल्ले होते. ते जहागीरदारच होते, म्हणजे जहागीरदाराचा मुलगा शहाजीराजांचाच पुत्र होते ते. ॲब्सोल्युटली. त्यामुळे पुण्याच्या जहागिरीत पण मात्र जहागीरदाराच्या ताब्यात किल्ले नसायचे. अच्छा. किल्ल्यांवरती सत्ता आदिलशाहीचीच होती. किल्ले आदिलशाहीच्या ताब्यात होते. खालचा मुलूक जो होता तो जहागीर म्हणून शहाजीराजांकडे होता. पण यामागे काय केंद्रीय सत्तेचं एक थोडंफार तरी काहीतरी कंट्रोल राहावा ना, कारण तिथनं काही सूत्र हलवली जायची. अर्थात आदिलशाही काय किंवा इतर शाह्या सुद्धा काय ह्या सगळ्याच किल्ल्यांचा वापर करत नव्हते. सिंहगड त्यातल्या त्यात प्रॉमिनंट होता. शेवटी तुम्हाला कुठेतरी काहीतरी एक संरक्षणात्मक बेस तयार करून ठेवायला लागतो ना, कंट्रोल ठेवायला तुमच्या जहागीरदारांवरती किंवा तुमच्या एकंदरीत ह्याच्यावरती कंट्रोल ठेवायला, म्हणून तो सिंहगड होता वसलेला. पण तेव्हा त्यांचं सैन्य असायचं गडावर, थोडंफार सैन्य असायचंच निश्चित, त्याशिवाय गड कसा राखता येईल तुम्हाला. तर त्यामुळे हे सगळं होतं. तर त्यामुळे सुरुवातीच्या काळात आणि शिवाजी महाराजांनी स्वतः फार कमी किल्ले बांधलेत ना, म्हणजे फक्त डोंगर होता आणि त्याच्यावरती जाऊन किल्ला बांधला असं फार कमी आहेत. एक प्रतापगडचं उदाहरण देता येईल किंवा एक आर्मारी बेस कॅम्प जो उभारला सिंधुदुर्गचं ते देता येईल. बाकी बरेचसे किल्ले त्यांनी ताब्यात घेऊन रिस्टोअर केलेले आहेत. अर्थात राजगडसारखा किल्ला एवढा मोठ्या भव्य प्रमाणात काही बांधलेला नव्हता. मुरुंब देवाचा डोंगर राजगडसुद्धा त्यांनी बसवलेला आहे. तर त्यांनी हे लवकर ओळखलं की हे जे आक्रमणं आपल्याविरुद्ध जी शत्रूची येतील त्यांना थोपवून धरण्यासाठी आपल्याकडे जे काही तुटपुंज आहे साधनसामुग्री त्याच्या बळावरती आपल्याला हे किल्ले सहाय्यभूत ठरतील. म्हणून त्यांनी काय केलं की इतिहासाचं चाक 700 वर्ष जवळजवळ 800 वर्ष मागे फिरवून त्यांनी राजकारणाच्या आणि सत्ता केंद्र जी होती ती सगळी पुन्हा गड किल्ल्यांवर नेऊन ठेवली आणि तिथेच त्यांच्या शत्रूंनी मात खाल्ली. कारण हे शत्रू जे होते त्यांना किल्ले कसे जिंकायचे ह्याचं काहीच ज्ञान नव्हतं, कारण त्यांना त्या किल्ल्यांची सवयच नव्हती. हे गड जे आहेत म्हणजे डोंगरावरचे किल्ले जे आहेत ते कसे, कारण मला वाटतं भौगोलिक परिस्थिती ही फक्त शिवाजी महाराजांना माहिती होती, कारण महाराष्ट्रामध्ये राहून त्यांना एक्झॅक्ट माहिती होतं नाही का. इथले जे मावळे ज्याला म्हणतो आपण, मावळे, हां, ते जे काटक होते आणि त्यांना रोजचं, आजही तुम्ही रायगडला गेलात ना
तर मी डोळ्यांनी बघितलेली उदाहरणं आहेत. मी गेली 30-32 वर्ष रायगडावर जातो. किती वेळा गेलो आता ती गंटी सोडलेली आहे. पण आजही तिथलं जे सामाजिक जीवन आहे, म्हणजे मी 68 वर्षाचे विठ्ठलराव अवकीरकर हे रायगडावरती एका खांद्यावरती भरलेला सिलेंडर घेऊन काठीने दुसऱ्या माणसाशी गप्पा मारत चढताना बघतो आजही. आता तुम्ही विचार करा, 350 वर्षापूर्वीचं सामाजिक जीवन, त्यावेळेची माणसं, तर त्यामुळे इथल्या स्थानिक लोकांना ते गड किल्ल्यांवरती भराभर चढणं हे काही होतं, किंवा रात्री अपरात्री चढून जाणं. शत्रूकडे हे गोष्टी नव्हत्या. त्यांना ते किल्ले म्हणजे काय तेच माहिती नव्हतं. ते जिंकायचे कसे काय ते माहिती. त्यांच्याकडे एकच उपाय होता. त्यांच्याकडे साधन सामुग्री भरपूर असल्यामुळे ते काय करायचे की किल्ल्यांना वेढा देणं आणि रसद तोडणं. किल्ल्याला वेढा देणं म्हणजे काय असतं की सह्याद्रीतले बरेचसे बहुतेक सगळे किल्ले जे आहेत ना, ते जसं आपण लहानपणी चित्र काढताना ड्रॉ करताना एक डोंगर मग त्याला लागून दुसरा तसेच आहेत. त्यामुळे वेढा देणं ही आपल्या डोक्यातली जी काही संकल्पना असते की ते गरब्याचा खेळताना जसं आपण गोल करतो तसं नसतं. डोंगरावरनं, ज्या डोंगरावरती किल्ला आहे तिथनं खाली उतरणारे रस्ते बंद केले, खालती चौक्या ठेवून, की तो वेढा झाला. त्यामुळे तुमची खालची रसद नवीन जात नाही वरती, तुमची वरची माणसं खाली येऊ शकत नाहीत, आणि एक ना एक दिवस तुमचं अन्नधान्य तर संपणारच आहे ना, दारू गोळा संपणारच आहे ना. आम्हाला तोपर्यंत वेटिंग पिरियड आहे आमच्याकडे, तेवढा पैसा लागणार आहे. ह्याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे शाहिस्तेखानाचं आहे. शाहिस्तेखान 3.5 वर्ष पुण्यात तळ देऊन बसला होता आणि फारसं काहीच त्यांनी केलं नाही एक चाकणचा किल्ला घेण्याव्यतिरिक्त. तर त्यावेळेला त्याच्याच सरदारांनी जेव्हा त्याला विचारलं शाहिस्तेखानाला की आपण का काही हालचाली किंवा हे पुढचं का करत नाही आहे, तर तो म्हणला की काय आपलं चाललं आहे हे बरं चाललं आहे ना. उद्या जर आपण हे जिंकून घेतलं आणि शिवाजीला हरवायला, माझी ताकद एवढी आहे की शिवाजी महाराजांना हरवायला मला 1-2-4 महिनेसुद्धा पुरेसे होतील. पण उद्या मी जर हे जिंकून घेतलं तर औरंगजेब खुश होऊन माझं डेप्युटेशन काबूल कंदाहारवर करेल. तिकडे जायचं आहे का आपल्याला? त्या वातावरणापेक्षा हे पुण्यातलं काय सगळं छान आहे की म्हणलं. ही मानसिकता शत्रूची त्यांनी ओळखलेली होती शिवाजी महाराज, की हे साधनसामग्रीच्या बळावरती हे भरपूर वेळ काढू शकतात. तर त्यामुळे त्यांनी ती मात दिली. किंबहुना त्यांनी गजदलाला, हत्तींचं जे काही वापर व्हायचा पूर्वी, त्याला त्यांनी पूर्ण फाटा दिला. शिवाजी महाराजांच्या सैन्यात हत्ती नाही आहेत, ते जिंकायचे शत्रूचे हत्ती, पण मग ते असं कोणाला तरी देणगी बिणगी देवस्थानला वगैरे देऊन टाकायचे. काही 4-2 हत्ती ते ठेवायचे स्वतःकडे. पण हत्तींचं सैन्य उभं करण्यापेक्षा त्यांनी गड किल्ले हेच हत्तींसारखे वापरले, की या तुम्ही आता हा माझा हत्ती आहे, रायगड हा माझा हत्ती आहे, आता झुंजा याच्याशी. आणि मग त्यांनी ते रिस्टोर जे केले किल्ले ते इतक्या अप्रतिम केले की रायगड जेव्हा टॉमस निकल्स नावाचा इंग्रजांचा वकील आला आणि त्यांनी जेव्हा बघितला रायगड, तर तो म्हणला हा तर पूर्वेचा रॉक ऑफ जिब्राल्टर आहे आणि इतका अभेद्य किल्ला जगाच्या पाठीवर दुसरा नाही आहे. आणि आता त्याला तो वकील म्हणून आल्यामुळे त्याला सगळं बघायला नाही मिळालं, पण तो असं म्हणतो की अन्नधान्य आणि दारुगोळा ह्याचा व्यवस्थित जर पुरवठा असेल तर रायगड हा संपूर्ण खालच्या जगाशी महिनोन्महिने वर्षोनवर्ष झुंजू शकेल. फितुरीशिवाय हा गड कोणालाही घेता येणं शक्य नाही आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.